रसिक श्रोते हो नमस्कार. याशिन मामूचा मोर या नावाचा माझा एक ललित लेख संग्रह आहे आणि या ललित लेख संग्रहामध्ये आठवणीतले गाव या नावाचा एक ललित लेख आहे. या ललित लेखाचे अभिवाचन मी आपल्यासमोर करतो आहे. ते ऐकत असताना आपल्यालाही आपल्या मनामधले गाव, जे जुने गाव, जुन्या परंपरा, हे सगळं आपल्या नजरेसमोर येईल. लेखाचं नाव आहे आठवणीतले गाव. कौलारू घरे, झोपड्या, धूळ फुपाट्यांनी भरलेल्या वाटा, डोलणारी वृक्ष वनराई, बहरणारी पिके, खळखळणारे झरे, नदी नाले, आकाशात उंच भरारी घेणारा पाखरांचा थवा, मोटेवरची ललकारी, सांजवेळी गाई गुरांचा हंबर, देवळातील घंटेचा नाद, दिवठाणावरच्या दिव्यांचा मिनमिनता उजेड, असं सगळं पाहिलं, ऐकलं की गाव आल्याची, गाव असल्याची खूण पडते. हे पाहून मन आनंदाने मोर पिसारा होऊन नाचू लागते. पहाटच्या वेळेला भविष्यवाणी सांगत पिंगुळ गावभर गल्ली बोळातून फिरायचा. पूर्व दिशा उजळली की वासुदेवाची स्वारी गाव जागवीत घरोघर फिरायची. खळ्यावर मळणी चालायची. किंगरेवाला दमून भागून सावलीला बसलेल्या माणसांची गाणं गाऊन करमणूक करायचा. बहुरूपी यायचा वेड्याचं, पोलिसाचं सोंग घेऊन माणसांची करमणूक करायचा. पोरा माणसांना धमकावीत पैसा बिदागी मागायचा. सौ सांजेला भोपी डोक्यावर कवड्यांची टोपी घालून, हातात दिवटी बुदली घेऊन देवीची गाणी म्हणत घरोघर तेल मागत फिरायचा. माणसं तेलातलं तेल, पिठातलं पीठ, घासातला घास आणा पैसा देऊन त्याला खुश करायचे. गावात 12 बलुतेदार पद्धत. न्हावी वर्षभर केस कापायचा. नाईक लग्न समारंभामध्ये पत्रिका वाटायचा. गावोगाव मूळ लावीत फिरायचा. मूळ पाटी घेऊन जायचा. मुराळणीची ने आण करायचा. तराळ सण उत्सवाच्या दिवशी घरोघरी पाणी भरीत फिरायचा. गुरव गुरुवीन गावातल्या घराघरातून देवपूजेसाठी बेलपानं वाटीत फिरायची. सुतार शेतीसाठी वर्षभर लागणारे अवजार त्यांची ठोकठाक करायचा. फकीरा जोडे मोठा शिवून सांधून द्यायचा. औत फाट्याला लागणारे कासरे, नाडे, मुसके सुका सोळशे बनवायचा. त्या बदल्यात त्यांना काय मिळायचं तर त्यांच्यासाठी शेतात केलेला गहू, त्याचा एक सारा त्यांच्यासाठी राखीव असायचा. त्याने तो सोंगायचा, मळायचा आणि घरी घेऊन जायचा. जसं शेतकऱ्याचं घर धनधान्यांनी भरलेलं असायचं, तशीच 12 बलुतेदारांची घरंही धनधान्यांनी भरायची. कुणब्यांची घरं भरली की त्याला कामातून ढील मोकळी मिळायची. मग तो गावच्या जत्रेतून फिरायचा. तालुक्याच्या गावी आलेला तमाशा भिरकं बैलगाडीतून पाहायला जायचा. जीवाची करमणूक करायचा. असं हे गावाचं आणि गाव माणसांचं जगणं असायचं. लवकर झोपायचं, लवकर उठायचं, दिवसभर रानात काम करायचं, आहे ते गप गुमानं खायचं, मिळेल त्या कपड्यात अंग झाकायचं. हीच त्यांची जीवनशैली आणि हेच त्यांचं जगणं होतं. गावात सर्व जाती धर्माची माणसं गुण्या गोविंदाने नांदायची. एकमेकांच्या सुखदुःखात मदत करायची. त्यांच्यात एक गाव नातं होतं. ते रक्ताच्या नात्या इतकंच जोपासलं जायचं. मुलाण्याचा याशिन माझा मामू होता. जोडे शिवणारा फकीऱ्या माझा आजा होता. गावाचा पाटील मोठा चुलता होता. तर खळवाडीवरचा रामासोमा माझा भाऊ होता. असं हे गाव नात्यानं बांधलं गेलेलं गाव अजूनही माझ्या मनामध्ये कायमचं घर करून बसलेलं आहे. एखाद्या निवांत क्षणी ते मला आठवतं. जसंच्या तसं माझ्या नजरेसमोर उभं राहतं. गावात आमचं 3 मजली माडीचं घर, 9 खणाचं घर होतं. पुढे सज्जा, मागे गच्ची, बालेखनी, पाणी भरण्यासाठी आड होता. सज्जात उभं राहिलं की सुताराचा वड दिसायचा. वडाच्या सावलीत बसून अंबादास सुतार
आपली ठोकठाकीची कामं करायचा. त्याच्या बाजूला तोल्याईचं वाडगं होतं. ओढा मर्याईचं देऊळ गावाला वेस होती. त्याला लागूनच मारुतीचं देऊळ होतं. देवळाच्या माडीवर शाळा भरायची. शाळेच्या पुढे चावडी होती. तिथे तलाठी ग्रामसेवक बसून गाव कारभार करायचे. माझे वडील ग्रामसेवक. ते नेहमी चावडीवर बसलेले असायचे. चावडीवर बालपणापासून माझंही जाणं येणं होतं. तिथं गावातल्या माणसांच्या भेटीगाठी होत असायच्या. चावडीच्या समोर गावाबाहेर रोकड मल्लाचं छोटंसं देऊळ होतं. त्याला पाहुणा मारुती असेही म्हणायचे. बाहेर गावाहून आलेल्या नवरदेवाला तिथेच बसवायचे. देवळापुढे मोकळ्या जागेत पोळ्याच्या दिवशी गावातील सगळे सजवलेले बैल जमायचे. ज्याने चावडीत मानाचे पैसे भरलेले आहे त्याच्या बैलांना पोळ्याचा मान असायचा. पांडुबाबाची हलगी वाजायची. त्या तालावर तो नाचायचाही. मानाच्या बैलांची मिरवणूक निघायची. रोकड मल्लाला 5 फेऱ्या मारून झाल्या की मानकऱ्याचे बैल वाजत गाजत वेशीतून मारुतीच्या देवळाजवळ आले की पोळा फुटायचा. कधी एखादा आडदांड शेतकरी मानाची रीत मोडून वेशीतून मानकऱ्याच्या आधीच बैल घुसवायचा. मग मारामारी व्हायची. एकमेकाची टाळकी फुटायची. पोळ्याच्या आनंदाला 4-6 वर्षातून एकदा तरी असं गालबोट लागायचंच. भांडणारी माणसं मात्र पुढचा पोळा येईपर्यंत मागचं सगळं विसरून एकमेकांशी गोड बोलायची. आताशा सगळंच बदलले. गाव बदलले, माणसं बदलली, चालीरीती बदलल्या. खरं तर बदलले, बिघडले की सुधारले काहीच कळेनासे झालेले आहे. पण एक मात्र खरं की मी पाहिलेलं माझ्या बालपणातलं जे गाव आहे ते गाव आजही जसंच्या तसं माझ्या मनामध्ये घर करून बसलेलं आहे. जसंच्या तसं माझ्या मनामध्ये घर करून बसलेलं आहे. धन्यवाद.